आता वेळ आली आहे पार्वतीने तिचा अवतार घ्यायची। स्वामी, मला वाटलं तुम्ही ध्यानस्थ असाल, तुमच्या साधनेत व्यत्यय येऊ नये हेच माझ्या मनात होते। पार्वती, मी साधनेतच होतो, परंतु अचानक मला एक गोष्ट जाणवली। ती कोणती स्वामी? पार्वती, तुला आठवतंय मागे एकदा श्री लक्ष्मी देवी लुप्त झाल्या होत्या, समुद्राच्या तळाशी जाऊन त्या स्थानापन्न झाल्या होत्या आणि त्यांना या सृष्टीत पुन्हा आणण्यासाठी समुद्र मंथन झाले। होय, मला ते आठवते आहे स्वामी। त्यावेळी अनेक रत्न बाहेर निघाली होती। आणि पार्वती, त्या समुद्र मंथनातून जे अमृत बाहेर आले ते असुरांनी पळवले होते। ते अमृत पुन्हा प्राप्त करण्यासाठी श्री विष्णूंनी सुंदर मोहक अशा स्त्रीचे रूप धारण केले होते। मोहिनी रूप, कोणीही ते रूप विसरणे शक्य नाही स्वामी। इतके अलौकिक आणि इतके सुंदर होते ते। आणि त्याच वेळी तू मला एक सांगितलं होतंस की कृतयुगात मी जेव्हा अवतार घेईन तेव्हा असेच रूप धारण करेन। आणि आता तो क्षण समीप आला आहे। कृतयुगात मार्तंड भैरवाचा मी अवतार धारण करेन आणि पार्वती, त्यावेळी तुझ्याशी माझा विवाह होईल। म्हणजे माझा अवतार घेण्याची वेळ आता आली आहे हेच सुचवायचे आहे ना तुम्हाला स्वामी? होय। पार्वती, काय झालं? तू कसला विचार करत आहेस? मात्र ह्या कृतयुगात आणखी काहीतरी घडणार आहे असे राहून राहून वाटते। ते काय हे सांगता येत नाही, मात्र तुला ते आठवतंय? नाही। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं।
काकू पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.